मित्रांनो, शेगावच्या गांधी चौकामध्ये आपण आज आहोत आणि गांधी चौक हा श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरापासून जवळच आहे. आणि याच गांधी चौकाच्या एका भिंतीवरती एक छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटण्यात आलेलं आहे आणि हे चित्र रवी इंगळे या युवकाने रेखाटलेलं आहे. हे चित्र तुम्हाला रवी इंगळे यांच्या पाठीमागे दिसतच आहे. आणि या चित्राविषयी आपल्यासोबत रवी इंगळे हे कलाकार बोलण्यासाठी आहेत. रवी भाऊ, तुम्ही हे जे चित्र रेखाटलेलं आहे, या चित्र रेखाटण्यामागची तुमची प्रेरणा तुम्हाला कुठून आली? चित्र रेखाटायची प्रेरणा म्हटलं तर हे माझी जी कला आहे, हे माझी आधी आवड होती. या आवडला मी बिझनेसमध्ये कन्वर्ट करण्याचा विचार केला आणि पुढे चालून या गोष्टीमध्ये जसं मी याच्यामध्ये डीप गेलोय तेव्हा मला कळलं की आपण याच्यामध्ये खूप मोठं करिअर करू शकतो. काही लोकांच्या म्हणण्यानुसार या पेंटिंग फील्डमध्ये करिअर नाही आहे, असं नाही आहे. याच्यामध्ये खूप मोठं करिअर आहे, फक्त करणारा आणि जिद्दीने पेटणारा व्यक्ती हवा. तसं मी प्रयत्न करत आहे आणि याच्यामध्ये पेंटिंग ही माझी ही आवड आहे. जेवढी बिग वॉल पेंटिंग करणं मला आवड आहे आधीपासूनच. याच्या आधी पण बरेचसे वॉल पेंटिंग केलेले आहे आणि पूर्ण भारतामध्ये मी कामं केलेले आहेत, मेन सिटीमध्ये. आणि तसे या वर्षी सुद्धा मी प्रकट दिनाच्या निमित्त संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाराजांचं भिंतीचित्र साकारलं होतं. त्याची हाईट पण 40 फूट आहे उंचीला. ते पण राज्यभरात एवढं बिग वॉल पेंटिंग कोणी केलं नाही. तसंच यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ना हे शिवाजी महाराजांचं भव्य भिंतीचित्र साकार करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. आणि या आवडला मी, जी माझी आवड आहे यालाच जोपासून लोकांपर्यंत कसं पोचता येईल किंवा लोकांना याच्यातून काय शिकायला देता येणार, हाच मी छोटासा प्रयत्न करत आहे आणि नेहमी करत राहणार.